आज आपण त्रिकोणाच्या आणि काय प्रॉपर्टीज बघणार आहोत. पहिली प्रॉपर्टी आपण काय बघूया तर आपण काल बघितलं याला बाह्य कोन म्हणतात, एक्सटेरियर अँगल म्हणतात. तर एक्सटेरियर अँगल असतो ना तो कायम ह्या प्रत्येक इंटेरियर रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा काय असतो मोठा असतो. आता समजा हा जर कन्सिडर आपण केला, समजा मी एक्स मानतो, तर एक्स कायम काय असणार आहे, ए पेक्षा पण मोठा असणार आहे आणि एक्स बी पेक्षा मोठा असणार. हे आपण इझिली काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. कारण काय सांगा, एक्स इज इक्वल टू काय सांगा, बी प्लस ए आहे. त्यामुळे डेफिनेटली काय असणार आहे, तो एक्स इज ग्रेटर दॅन काय ए असणार आहे आणि एक्स इज ग्रेटर दॅन काय असणार आहे, बी असणार आहे. त्यामुळे इझिली तुम्ही प्रूव्ह करू शकता की बाह्य कोन हा काय असतो, रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा काय असतो, कायम काय असतो, मोठा असतो. हे काय जास्त देत नाही, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे बघा. पण तुम्हाला समजलं असेल, परफेक्ट काय झालेलं असेल, समजलं असेल. तर दुसरं मी काय बघतोय तर अनेक प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. समजा आपण काय केलं की हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या सगळ्या साईड्स आहेत ना ते वाढवल्या आपण. एका दिशेला काय बघा केलं, वाढ एकाच दिशेला, ही बघा या बाजूला वाढवली, ही या बाजूला, ही या बाजूला, म्हणजे एका दिशेमध्ये वाढवल्या. तर त्याच्या इथे जे बाह्य हे होतात, एक्सटेरियर अँगल होतात, त्यांची जर आपण बेरीज केली तर काय यायला पाहिजे, 360 यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा, तर अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 360 आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर मी इझिली कसं प्रूव्ह करतो बघा. तर पहिली गोष्ट आपण काय करूया, हा अँगल घेऊया, अँगल ए प्लस अँगल बी हा काय असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. कारण एका रेषेमध्ये आहे, त्यामुळे त्याची बेरीज किती असणार आहे, 180 डिग्री. पुढे तुम्ही लिहा बघा. नंतर दुसरं आपण जर कन्सिडर केलं तर अँगल सी आणि प्लस अँगल बी ही पण काय असणार आहे, 180 डिग्रीच असणार आहे. सेम, कारण एका रेषेतील काय झाला तो अँगल झाले दोन्ही. नंतर पुढे बघा, इथे अँगल ई प्लस अँगल एफ इज इक्वल टू पण काय आले, 180 डिग्री. हे तिन्ही काय होतात, 180 डिग्री येतं. आता मी काय करतो, हे सगळे अँगल आहेत ना एकत्र करतो बघा. मी काय करतो, अँगल ए प्लस हे सगळे एकत्र करूया आपण. त्याच्यानंतर मी घेतो अँगल सी घेतो समजा, आणि त्याच्यानंतर अँगल ई घेतो. कुठल्याही क्रमाने घेतले तरी चालेल. हे सगळे ॲड करतो मी, अँगल बी प्लस अँगल डी प्लस अँगल एफ. आणि ते तिन्ही ॲड केले तर आपलं काय होणार सांगा, कारण जर आपण लेफ्ट हँड साईड ॲड केली तर राईट हँड साईड पण काय करायला पाहिजे, ॲड करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, सगळ्या अँगलची बेरीज किती होते, 540 येते. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हे एक्सटेरियर अँगल आहेत तीन बनलेले, त्यांची बेरीज काय व्हायला पाहिजे, 360 असायला पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करतो बघा, जर तुम्ही बघितलं तर हे तिन्ही मिळून अँगल ए प्लस अँगल सी प्लस अँगल ई, अँगल ए नाही सॉरी, मी काय घेतलंय दुसरे घेतले सॉरी. आपण काय करूया, बी एक घेऊया, एका क्रमाने नाही गेले मी. बी सी आणि ई हे तिन्ही आहेत ना अँगल, ते त्रिकोणाचे अँगल आहेत बघा, ट्रायंगलचे अँगल आहेत. त्यामुळे हे काय होणार आहे सांगा, हे तिन्ही मिळून काय होणार आहे, 180 होणार. मग मी काय करतो, हे तिन्ही मिळून 180 देतो आणि इथे आपला अँगल ए प्लस अँगल डी आणि प्लस अँगल एफ हे राहिले इक्वल टू 540. म्हणजेच काय झालं सांगा, हे मी 180 त्या बाजूला दिलं, अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 540 वजा 180, म्हणजेच आपल्या काय आलं, 360 डिग्री. इझिली प्रूव्ह झालं. म्हणजे आपल्याला जे काय पाहिजे होतं ते मिळालं. म्हणजे सम ऑफ द एक्सटेरियर अँगल इक्वल टू 360 आपण काय केलं, इझिली प्रूव्ह केलं. तर बाह्य कोन जर आपण म्हणजे आपल्या ज्या साईड्स होत्या ट्रायंगलच्या एकाच दिशेला वाढवल्या, त्या ठिकाणी जे एक्सटेरियर अँगल मिळतात आपल्याला, त्या सगळ्यांची बेरीज काय असते, 360 असते. हे आपण काय केलंय, इझिली प्रूव्ह केलं. हे तुमच्या पुस्तकामध्ये पण सोडून दिलेलं आहे बघा, एकदम काय इझी आहे. तर आता आपण काय करूया, दोन उदाहरणं घेऊया. जर तुमचे पॅरलल लाईन्स आणि ट्रायंगल बद्दल परफेक्ट असेल तर ही उदाहरणं सोडवताना तुम्हाला काही कठीण वाटणार नाही, एकदम काय वाटणार आहे, इझी वाटणार आहे. एक तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, तर ए बी
पॅरलल टू सी डी दिलेला आहे आणि दुसरं काय दिलं आहे हा पी टी आणि क्यू आहे. पी क्यू टी हा काय बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अँगल बायसेक्टर म्हणजे का दोन भागामध्ये डिवाइड करणार. समजा हा टोटल 60 असेल, हा 60 असेल तर हा 30 होणार आणि हा 30 होणार, त्याला काय म्हणतो आपण अँगल बायसेक्टर. तसे क्यूटी आणि पीटी हे काय सांगा अँगल बायसेक्टर आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर अँगल पी टी क्यू हा 90 डिग्री आहे किंवा काटकोन आहे, आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. एक इझिली आहे करतो बघा. एल ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे किंवा सेरिक आहे हे दिलेलं आहे पुस्तकामध्ये. काय काय दिलं परत एकदा बघा. एकदम 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 सिंपल आहे बघा. ए बी पॅरलल टू सी डी दिलेले आहे. ए बी पॅरलल टू सी डी दिलेले आहे आणि एल ही काय ट्रान्सव्हर्सल आहे, सेरिक आहे म्हणून सांगितलेलं आहे. ह्या दोन पॅरलल समांतर रेषा आहे. नंतर काय दिलेलं आहे हा कोन दुभाजक आहे. पी बी पी क्यूचा कोन दुभाजक पी टी आहे आणि डी क्यू पीचा कोन दुभाजक कोण आहे क्यू टी आहे. कोन दुभाजक म्हणजे का इथे दोन्ही अँगल होणार ते काय होणार आहे सेम होणार. तर आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर हा अँगल आहे ना तो 90 डिग्री आहे, आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. तर आपण ते कसं करणार प्रूव्ह तर त्याच्यासाठी मी काय करतो बघा. तर पहिली गोष्ट आपण काय करूया पॅरलल लाईनची प्रॉपर्टी आहे ती काय करूया त्याच्यासाठी वापरूया. तर आपण मी काय करतो बघा अँगल पी बी क्यू ट्रँगल अँगल बी पी क्यू इक्वल टू म्हणण्यापेक्षा आपण काय करूया तर हे दोन्ही प्लस अँगल पी क्यू डी अँगल पी बी पी बी पी क्यू आणि अँगल पी क्यू डी हे आपले 180 असणार आहे. का सांगा कारण ते काय इंटेरियर अँगल आहे. काय सांगा इंटेरियर अँगल आहे. हे काय इंटेरियर अँगल आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय दिली सांगा हा बायसेक्टर आहे. हे दोन्ही काय हे हा एक बायसेक्टर आणि हा एक बायसेक्टर आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर काय म्हणाल सांगा अँगल डी क्यू टी इक्वल टू काय होणार सांगा अँगल टी क्यू पी. त्याला मी समजा देतो इथे एक्स म्हणूया आपण. हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे. ओके. नंतर आपण काय करूया तर अँगल बी पी टी इक्वल टू अँगल टी पी क्यू. हे सुद्धा हाच काय त्याचा बायसेक्टर आहे, त्याला मी नाव देतो काय देतो वाय. दोन्ही काय इक्वल आहे. का इक्वल आहे सांगा कारण ते काय सांगा अँगल बायसेक्टर आहे म्हणून आपण बघितलं. तर आपल्याला काय करायचं आहे तर पी टी क्यू पाहिजे. पी टी क्यू पाहिजे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या बी पी क्यू आणि पी क्यू डी काय 180 डिग्री आहे. म्हणजे दोन्ही मिळून काय होतात 180 डिग्री होतात. त्यामुळे मी लिहिताना काय लिहितो बघा आपल्याला हा कोण पाहिजे टी पी क्यू पाहिजे. टी पी क्यू अँगल टी पी क्यू प्लस अँगल पी क्यू टी इक्वल टू आपण काय करणार आहे तर हा कशाचा हाफ आहे हा वायचा हाफ आहे. मग मी काय करणार याचा वायचा हाफ करणार. वायचा हाफ म्हणजे काय होणार सांगा वाय डिवायडेड बाय 2 होणार. आणि तो कशाचा हे वाय डिवायडेड बाय 2 नाही सॉरी आपण त्याला वाय वाय म्हटलं त्यामुळे काय होणार हा वाय होणार आणि हा टी पी क्यू वाय झाला आणि हा आपला काय झाला एक्स झाला. हे काय झाले वाय प्लस काय झाले एक्स झालं. पण आपण काय बघितलं बघा हे दोन्ही हे जर आपण बघितलं तर काय आले हा संपूर्ण कोण बी पी क्यू हा आपला काय आला 2 वाय झाला आणि हा आपला काय आला 2x झाला. इक्वल टू आपण काय बघितलं 180. 2y प्लस 2x इक्वल टू काय बघितलं आपण x 180 बघितलं. त्यामुळे काय होणार बघा इथे आपलं 2y प्लस 2x इक्वल टू 180. त्यामुळे आपलं काय होणार आहे 2 जर मी कॉमन काढलं x प्लस y इक्वल टू 180 जर तो x प्लस y इक्वल टू माझं काय होणार सांगा 180 डिवायडेड बाय 2. आपल्याला किती मिळणार सांगा हे 90. म्हणजे हे दोन्ही कोण मिळून काय होतात सांगा 90 होतात. कुठल्या ट्रायंगलमध्ये आपण पाहिजे तरी ते लिहूया ट्रायंगल पी टी क्यू.
ट्रायंगल PTQ मध्ये हे दोन्ही अँगल मिळून काय होतं y प्लस एक्स किती होत आहे 90 होत आहे. पण डेफिनेटली काय असायला पाहिजे सांगा अँगल PTQ इज इक्वल टू काय असायला पाहिजे 180 मायनस 90 काय असायला पाहिजे 90 असायला पाहिजे. आणि जे आपल्याला काय करायचं प्रूव्ह करायचं. परत एकदा मी रिपीट करतो बघा मध्ये जे फोन आलेला त्यामुळे थोडंसं हे झालं. तर पहिले परत एकदा बघा AB आणि CD ह्या काय पॅरलल लाईन्स आहे. नंतर काय झालं ही आहे ट्रान्सव्हर्सल आहे. नंतर आपल्याला काय दिलं तर PT आणि QT हे काय झालं त्याचे बायसेक्टर आहेत अँगल बायसेक्टर. हे दोन्ही काय असणार आहे अँगल सेम असणार आहे. हा एक्स असेल तर हा पण एक्स असणार आहे. हा वाय असेल तर वाय तो पण वाय. आपण ते मांडले पण वाय काय केलेलं आहे मांडलेलं आहे वाय आणि एक्स मांडलेलं आहे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या PBQ प्लस BPQ प्लस PQD हे काय इंटेरियर अँगल आहे. आणि इंटेरियर अँगलची बेरीज काय असते सांगा 180 असते. हे तिथे लिहिलेलं आहे. ऍक्च्युअली त्याचा मिनिंग काय झाला सांगा 2y प्लस 2x इज इक्वल टू 180. कारण आपण काय केलं हे दोन्ही x मानलेलं असेल तर आपलं काय होणार आहे 2y. हे स्टेटमेंट ऍक्च्युअली खाली घ्या तुम्ही हे काय करा खाली घ्या 2y प्लस 2x इज इक्वल टू 180. therefore x प्लस y इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे 90 मिळणार. एवढं परफेक्ट समजलं असेल. नंतर ट्रायंगल मध्ये जर आपण बघितलं ट्रायंगल मध्ये बघण्यापेक्षा आपण काय केलं इथे बघा प्रूव्ह केलं की TPQ प्लस PQT इक्वल टू y प्लस एक्स म्हणजे 90 डिग्री झाली. आता आपण ट्रायंगल मध्ये बघूया. ट्रायंगल मध्ये हा जो कोन आहे तो काय हा आणि हा तिन्ही कोन मिळून काय व्हायला पाहिजे 180 व्हायला पाहिजे. पण त्याच्यापैकी दोन कोन आहेत ते काय सांगा अँगल्स आहेत ते 90 डिग्री आहे. त्यामुळे तिसरा अँगल डेफिनेटली काय असायला पाहिजे 90 असायला पाहिजे जेणेकरून तिघांची बेरीज काय होऊ शकेल 180 होऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं बघा तो PTQ हा 90 डिग्री आहे. हे इझिली काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे. तर अनेक उदाहरण बघूया. जनरली काय करूया तर बघा प्रत्येक उदाहरणाला परफेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मला नाही वाटत की काय कठीण आहे याच्यामध्ये एकदम काय बघा सिंपल आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये अनेक उदाहरण काय दिलेले आहेत तर DEF हा एक ट्रायंगल आहे. DE पॅरलल टू GF आहे हे दिलेलं आहे आपल्याला. DE पॅरलल टू GF दिलेलं आहे. नंतर आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलंय तर हे दोन बायसेक्टर आहे सांगितलं. आणि काय सांगितलंय सांगा FG आणि काय सांगितलं EG हे बायसेक्टर आहे सांगितलंय. म्हणजे दोन्ही अँगल काय होणार आहे हा y असेल तर हा y होणार आहे हा x असेल तर हा x असणार आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायला सांगितलंय हा अँगल आणि हा अँगल दोन्ही काय म्हणजे कुठला अँगल हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहेत. आणि काय करायला सांगितलं ही बाजू आणि ही बाजू काय करायला सांगितलंय सेम आहे. हे आपल्याला काय करायला सांगितलं प्रूव्ह करायला सांगितलं. एकदम इझी मध्ये मी करतो बघा. आपल्याला काय दिलंय सांगा DE पॅरलल टू GF दिलेलं आहे. DE पॅरलल टू GF दिलेलं आहे. आता मी काय करतो DE पॅरलल टू GF आहे. मी काय करतो तर EG ट्रान्सव्हर्सल म्हणून कन्सिडर करतो. ही काय झाली ट्रान्सव्हर्सल किंवा त्याला काय म्हणतो आपण सेडिका म्हणतो. ही आपली काय झाली सेडिका. त्यामुळे काय होणार बघा हा अँगल आणि हा अँगल लक्षात आलं काय ते ही आणि ही पॅरलल आहे आणि ही त्याची सेडिका आहे. त्यामुळे हा अँगल एवढाच हा अँगल आणि हा अँगल काय असणार सांगा सेम असणार आहे. त्यामुळे मी इथे लिहितो बघा अँगल DEG इक्वल टू अँगल EGF. पुढे काय लिहिणार अल्टरनेट अँगल किंवा काय लिहिणार विक्रम कोन म्हणून लिहिणार विक्रम कोन. अल्टरनेट अँगल किंवा तुम्ही काय लिहा विक्रम कोन. त्याचा अर्थ काय झाला सांगा हा जर मी x मानला तर हा पण x असणार आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे हा आणि हा काय इक्वल आहे म्हणजे तर आपण लिहितो बघा हे अँगल FEG इक्वल टू अँगल GEB. म्हणजे हा आणि हा इक्वल आहे आणि हा आणि हा इक्वल आहे. तेव्हा डेफिनेटली काय असायला पाहिजे हा आणि हा काय असायला पाहिजे इक्वल असायला पाहिजे. आणि तो पण x असणार. म्हणजे मी काय लिहितो बघा अँगल FEG इक्वल टू अँगल EGF.
लक्षात आलं तुमच्या, हा आणि हा इक्वल आहे, पण इथे आपला बायसेक्टर असल्यामुळे हे पण दोन्ही इक्वल आहे. त्यामुळे डेफिनेटली काय असायला पाहिजे, हा आणि हा इक्वल असायला पाहिजे. आणि जेव्हा त्रिकोणामध्ये दोन अँगल सेम असतात किंवा त्याच्याशी संबंधित बाजू असतात बघा, त्या काय असतात, इक्वल असतात. त्यामुळे आपण इझिली काय करू शकतो, हा काय झाला सांगा, आयसोसेलेस ट्रायंगल झाला, समद्विभुज त्रिकोण झाला. त्याचे दोन कोण काय आहेत बघा, सेम आहे. त्यामुळे त्याच्याशी समोरच्या ज्या बाजू आहेत त्या काय असणार आहे, इक्वल असणार. त्यामुळे मी इथे काय लिहितो, एफ इज इक्वल टू एफ जी. पाहिजे आयसोसेलेस ट्रायंगल म्हणूया, आयसोसेलेस ट्रायंगल. हे आपण प्रूव्ह केलं बघा. काय केलं, प्रूव्ह केलं सांगा, हे दोन्ही अँगल सेम आहे. त्यामुळे डेफिनेटली काय असणार आहे, त्या दोन्ही बाजू काय असणार आहे, सेम असणार. एक झालं, मी पहिल्यांदा दुसरं प्रूव्ह केलं. आता आपण काय करूया, पहिलं करूया. एकदम एकदम इझी मध्ये करतो बघा प्रूव्ह दुसरं पण. तर आपण पॅरलल लाईनच कन्सिडर करणार आहोत. ही आपली पॅरलल लाईन आहे बी पॅरलल टू जी एफ आहे. आता मी काय करतो, ही ट्रान्सव्हर्सल म्हणून घेतो. ही आपली काय घेऊया आपण, ट्रान्सव्हर्सल घेऊया. ह्या पॅरलल लाईन आहे. त्यामुळे काय होणार सांगा, हा कोण संपूर्ण अँगल, आणि इथे पाहिजे तर लिहा तुम्ही, काय लिहा, ई एफ इज ट्रान्सव्हर्सल छेदिका. हे पॅरलल लाईन तुम्हाला नक्की माहिती आहे मला की परफेक्ट झालं असणार, काहीच प्रॉब्लेम नसणार असं वाटतं मला. तर आपण काय करूया, अँगल डी ई एफ इज इक्वल टू अँगल जी एफ एम. मी काय करतो आता, की कुठलं तरी दुसरं सिम्बॉल वापरतो, अल्फा, आणि हा समजा आपला आहे तो बीटा आहे समजा. एवढा नाही, एवढा येणार आपला, हा समजा बी झाला. हे दोन्ही अँगल काय असणार आहेत, इक्वल. हा संपूर्ण अँगल आणि हा अँगल, कारण ही आपली ट्रान्सव्हर्स झाली. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल, त्याला आपण कुठलं म्हणणार सांगा, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल, किंवा त्याला काय म्हणतो आपण, संगत कोन. एवढं क्लिअर झालं सगळ्यांचं. आता आपण, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, हा अँगल पाहिजे. हा आपल्याला काय म्हणजे, हा अँगल पाहिजे. तर आपल्याला एक माहिती आहे बघा, हा जो आहे डी एफ एम, अँगल डी एफ एम इक्वल टू डी एफ एम, हा आपला काय सांगा, बाह्य कोन आहे. आणि बाह्य कोन काय असणार आहे, अँगल जे आंतरकोन आहे, रिमोट इंटेरियर अँगल्स असतात त्याच्या बेरजे एवढा असतो. म्हणून मी काय लिहितो बघा, ई डी एफ प्लस ई डी एफ प्लस डी ई, यांच्या काय असणार आहे, बेरजे एवढा असणार. पण आपण इथे काय बघितलं बघा, हा अँगल आणि हा अँगल सेम आहे. मग आपण त्याला दोघांना सेम नाव देऊया आपण, म्हणजे ते आपल्याला बरं पडेल. समजा बीटा बीटा दिला आपण, त्याला काहीतरी नाव दिलं बीटा. म्हणजे आपला कुठला अँगल सांगाय, हा आपला अँगल कुठला, डी ई एफ. डी एफ ला आपण नाव दिलंय समजा बी नाव दिलं असं. आणि हा अँगल पण काय सांगा, बी आहे. म्हणजे हा अँगल पण काय असायला पाहिजे सांगा, बी असायला पाहिजे. कारण काय सांगा, की हा त्याचा अँगल बायसेक्टर आहे. ऑल्सो काय लिहिणार तुम्ही, अँगल एम एफ जी इक्वल टू अँगल डी एफ जी इक्वल टू काय सांगा, आपण समजा दिलंय. हे पण काय होणार, समजा आपण एक सिम्बॉल देतो बीटा किंवा बी वगैरे काय देऊया आपण. याला काय झालं लक्षात तुमच्या, हे दोन्ही सेम आहेत आणि हे दोन्ही काय सेम आहे. त्याचा अर्थ काय, आणि पुढे बघा, आता मी काय करतो, तर हा अँगल आहे ना आणि हा अँगल सेम असणार. जर आपण कन्सिडर काय केलं, ही आणि ही पॅरलल लाईन कन्सिडर केली आणि हा त्याचा ट्रान्सव्हर्सल केला. तर आपण इथे काय लिहूया, परत एकदा लिहा, डी पॅरलल टू जी एफ, आणि आता ट्रान्सव्हर्सल कुठला असणार आहे, डी एफ इज ट्रान्सव्हर्सल. डी एफ जी काय झाली, छेदिका झाली. तर काय असणार सांगा, अँगल ई डी एफ इज इक्वल टू अँगल डी एफ जी इक्वल टू काय लिहिलं, डी. आपण काय लिहिले, बी लिहिलंय. तर आता इथे जर बघितलं तुम्ही बघा, या डी ई एफ इक्वल टू जी एफ एम झालं. हे मी काय केलंय बघा, हा बी असेल तर हा पण काय असणार आहे, बी असणार. आणि दुसरं काय बघा झालं, हे सेंटेन्स 1 झालं, हे सेंटेन्स आपलं 2 झालं.
ॲक्च्युली आपल्याला याची गरज पडणार नाही, याची आपल्याला काय पडणार नाही, गरजच नाही आहे. त्याच्याशिवाय आपण काय करू शकतो, काढू शकतो. विदाउट त्याच्याशिवाय काढू शकतो, काही गरज नाही आपल्याला. तर इथे जर बघितलं तर तुम्ही काय सांगा, DEF इक्वल टू GFM, DEF इज इक्वल टू GFM. नंतर काय केलं बघा, EDF इज इक्वल टू DFG. पण आपण काय बघितलं की DFG आणि FFG काय सेम आहे, त्यामुळे डेफिनेटली काय असायला पाहिजे सांगा, हा कोण आणि हा कोण काय असायला पाहिजे, सेम असणार. म्हणजे 1, 2 आणि 3 वरून आपण काय करू शकतो, दोन्ही कोण आहेत ते सेम असे दाखवू शकतो. परत एकदा बघा, DEF म्हणजे कुठला आला, DEF इक्वल टू GFM झाला. पण त्याला आपण काय दिलं, बी नाव दिलं, GFM. दुसरं आपण काय केलं, MFG किंवा GFM. उलट तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर दोन्ही असेल लिहा, GFM म्हणजे हा कोण झाला, हा कोण. आणि DFG हे काय सांगा, सेम आहे, कारण तो त्याचा अँगल बायसेक्टर आहे. आणि तिसरी गोष्ट काय, जर आपण ही पॅरलल लाईन आणि ही पॅरलल लाईन मांडली तर हे दोन्ही काय झाले सांगा, अल्टरनेट अँगल झाले. त्यामुळे हे दोन पण अँगल आहेत, इक्वल आहे. अँगल EDF इक्वल टू अँगल DFG आहे. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा, DEF पाहिजे आपल्याला DEF इज इक्वल टू काय पाहिजे, EDF पाहिजे. EDF असणार आहे, कारण दोघांची व्हॅल्यू काय आपण बघितली तर सेम आहे, त्यामुळे दोन्ही काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो पाहिजे तर, इथे लिहितो मी, देअरफॉर अँगल DEF इज इक्वल टू अँगल EDF. हे आपण इझिली सेम प्रूव्ह केलेलं आहे. परत एकदा बघा, मगाचा पार्ट होता तेव्हा आपण EF आणि FG काय केलेलं, प्रूव्ह केलेलं. आता फक्त 4-5 स्टेटमेंटमध्ये तुम्ही करू शकता. पहिल्यांदा लक्षात घ्या, आपण काय केलं तर DEF आणि GF ही काय पॅरलल लाईन बघितली, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं तर EF ही आपली काय सेडिक आहे. मगाशी आपण ही EG म्हणत होतो, आता काय म्हटलंय, EF ही आपली सेडिक आहे. तर हा अँगल आणि हा अँगल काय झाला, इक्वल झाला, करस्पॉन्डिंग अँगल झाले. दुसरं आपण काय केलं, हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवला, कारण ही त्याची सेडिक आहे. नंतर तिसरं काय दाखवलं, हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवला. हे पॅरलल लाईन आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे, कारण अल्टरनेट अँगल आहे. म्हणजे ह्याच्यावरनं काय झालं बघा, हा अँगल ह्याच्याशी एकरूप आहे, हा अँगल ह्याच्याशी एकरूप आहे, आणि हा अँगल ह्याच्याशी एकरूप आहे. सगळ्यांच्या किमती सेम आहे, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल काय असायला पाहिजे, एकरूप असायलाच पाहिजे. हे आपण काय केलेलं, सिद्ध केलेलं आहे. परफेक्ट जर तुमचं पॅरलल लाईन वगैरे परफेक्ट असेल ना, तर मला नाही वाटत की याचा तुम्हाला काही. मलाही आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.